नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर नाश्त्याला काय आज आम्ही बनवलंच नाही. आपलं पाव आणलेलं तेच खाल्लं. आता कामं चालू झाली करायला. दिदीची भांडी चालू झालेली. म्हणलं मी भात बीत घेते. चिवडी बी आज घरीच. चिवडीचे कपडेच नाही वाळले शाळेचे म्हणून चिवडी गेली नाही शाळेत. चला आता उरकूया काम. भात बीत लावून काढून काहीतरी बनवून घेते. काही नाश्ता नाही केला तर जेवायला तरी पोटभर पाहिजे आहे ना गं. चला उरकूया. मी जेवण बनवलं. दीदी कपडे धुती आणि माझी कामं झाली भांडी मांडून आणि घर घरावरलं झालं काम पुसून घेतलं. आता सकाळ सुरू झोपलं घालते सारखी उठली. कालवण केलं साधं सुद्धा आता खा वाटतंय. झालंय आता जेवण घेतो. झालं थोडंच काम राहिलं. हे तर हे धुवून घे. हे बाळा बारदान राहिले हे बरमुडा बी धुवून. या जेवायला सगळ्यांनी भात आणि कालवण बनवलंय. कशाचं कालवण बनवलंय? कशाचं कालवण बनवलंय? आज से तुम इनकी सेविका बनकर इन्हीं की सेवा में रहोगी. प्रणाम मीराबाई साहब. भाभी साहब ये बिंदिया है. जेवण वगैरे झालं तर ऑर्डर पडलं. कामच नाही आम्हाला. सच्ची भक्ति से अधिक कल्याणकारी कुछ नहीं. ये तो वेद पुराण ही कहते हैं. मम्मी पूजा करते आणि श्री स्वामी समर्थीची मूर्ती काढली. आता मम्मी अभिषेक करणार आहे, त्यांचा पूजा करणार आहे. मम्मी दही टाकते. तर या सर्वांनी चाय प्यायला बघा. चिवनं चाय बनवलं. पूजा वगैरे झाली. आरती आता नंतर करी. भाजीला आहे ना दुपारचंच आहे मग तेच करणार आहे. आणि भेंडी आणली आता फ्रायला. चिवनं कांदा लसूण मिक्स सोलून ठेवलं आहे. त्याची बघा मस्ती कशी चालली आहे. तर तिला म्हणलं त्याच्या पुढची भांडी उचल जातो. तशीच गेलीवर अभ्यासाला. तर बघा आता थोडं थोडं बरं वाटायला लागले. तरी बी हलकं कधी कधी अचानक चक्कर येते. तर घेऊया आता स्वयंपाक करून. कधी दीदीला करायचं नाही तर मग मलाच करायला लागते. त्यामुळे बरं असं किंवा नसतं. आमच्या घराचं पाळणं पातील आहे. आणि मुंबईचं कोणी सहा कमेंटमध्ये गरम खूप वाढलं आहे मुंबईमध्ये माहिती आहे का. एवढं आहे ना प्रमाणाच्या बाहेर नाही. आजच्याला झोपसुद्धा घेत नाही एवढं गरम होत आहे. तर चला तर स्वयंपाक करून घेऊया आपण. काय पाहिजे तुला शिरू? पाव आणलेला त्याला खायला. खाल्ला पाहून लय मस्ती करतो चावतो सारखा. चला या सर्वांनी जेवायला बघा भेंडी फ्राय आणि दुधीचं कालवण केलं दुपारी केलेलं. तर साधं सुद्धा खवाटले किसले बनवले. या सर्वांनी जेव्हा आरती वगैरे केली स्वामींची. निवड दावाचा विसरते म्हणून हुशार असते. आरती झाली की विसरून जाते निवड बी दावायचा. या सर्वांनी